श्री स्वामी समर्थ. आत्ताची रीडिंग यासाठी होणार आहे की तुमचं भविष्यामध्ये अरेंज किंवा लव्ह मॅरेज या दोन्हीपैकी कोणता आयुष्यामध्ये कोणता सल्ला तुमच्यासाठी योग्य राहील किंवा कोणता मार्ग तुमच्यासाठी योग्य राहील यासाठी तुम्हाला गायडन्स काय आहे किंवा तुमच्या गोष्टी कोणत्या बदलणार आहेत, कोणत्या गोष्टीचा चेंज होणार आहे, कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये चेंज होताना दिसत आहेत, लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मला गाईड करा की माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता चेंज होणार आहे किंवा कोणता चेंज होणार आहे किंवा कोणत्या गोष्टी बदलणार आहेत. जसं की मी क्वेश्चन केलेलं आहे त्याच्याचप्रमाणे कार्ड्स येत आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज या दोन्हीपैकी कोणत्या गोष्टी होताना दिसत आहेत. जर तुमच्या आयुष्यामध्ये जर प्रश्न सुटत नसतील किंवा कोणत्या गोष्टी जर तुम्हाला सोडवायच्या असतील तर तुम्ही पर्सनल रीडिंग घेऊ शकता, मला DM करू शकता. माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. श्री स्वामी समर्थ. कोर्ट मॅरेज सुद्धा दिसत आहे. कोर्ट मॅरेज सुद्धा होण्याची शक्यता आहे. फॅमिली कंप्लीट होणार आहे हे सुद्धा दिसत आहे. खूप दिवसापासून जर तुमचं काम लव्ह मॅरेजसाठी जर होत नसेल किंवा जास्त दिवस झालं असं लग्न होत नसेल तुमचं तर त्याच्यासाठी सुद्धा योग लवकरात लवकर येईल असं सुद्धा दिसत आहे. कायदेशीर बाबतीत त्या गोष्टींमध्ये लग्न होईल, लवकरात लवकर जुळेल अशा काही संधी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये की लवकरच तुमच्या लग्नाची काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. पण लव्ह मॅरेज आता सुरू आहे पण त्याच्यामध्ये सक्सेस मिळत नाही आहे, त्या गोष्टी कंप्लीट होत नाही आहेत आणि जे देवानं आपल्यासाठी ठेवलेलं असते त्याचा आपण जास्त विचार केला तर ते कदाचित आपल्यासाठी खूप छान असतं. कारण योग्य असतं तेच परमेश्वर आपल्याला देत असतो. ज्या गोष्टी आपल्यासाठी योग्य नाही त्या गोष्टींच्या पाठीमागे लागणे किंवा त्या गोष्टीसाठी वेळ आपला वाया घालवणे हे आपल्यासाठी खरंच धोकादायक राहतं किंवा ते गोष्टी कंप्लीट होण्यासाठी जितका डिले होत असतो, लेट होत असतो तितकंच आपल्याला त्याचा त्रास होत असतो. म्हणून जे आपल्याला देवाने दिलेलं आहे तेच आपण स्वीकारलेलं बरं असतं. तसंच तुमच्याही आयुष्यात तसंच संदेश तुम्हाला परमेश्वराचा आहे की जे परमेश्वराने तुमच्यासाठी योग्य आहे ते दिलेलं आहे ते तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे आणि तेच तुमच्यासाठी योग्य आहे. बाकी अरेंज मॅरेज जास्त संधी दिसत आहेत की त्याच्यामुळे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहे. तुम्हाला जशी हवी आहे तशा पद्धतीने तुमच्या आयुष्यात व्यक्ती येताना दिसत आहे. इथं पण तेच कार्ड आलेलं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जी व्यक्ती येत आहे ती खूप पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये जसं तुम्हाला हवं आहे तसं ही फुल एनर्जी दिसत आहे, ॲक्शन घेताना दिसत आहे आणि हे लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. मी पहिला सुरुवातीला अजून एक एनर्जी सांगितली की परमेश्वराने जे आपल्यासाठी ठेवलेलं असतं ते योग्य असतं. कारण त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होत असतो, आपल्याला बांधले गेल्यासारखं होतं, फील होत असतं, त्या नात्यापासून आपल्याला त्रास होत असतो. सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडत नाही आहे. जितकं यातून बाहेर पडत तितकं आपण जास्त अडकत जात असतो यामध्ये. कारण आपल्याला ही एनर्जी देवाने दिलेली नसते, आपल्याला हे बर्डन फील होत असतं कारण ही एनर्जी आपल्याला देवाने दिलेली नाही आहे. आपल्याला हे त्रास होतो आहे कारण आपल्याला इथं मूव ऑन करणं गरजेचं आहे, आपल्याला ही एनर्जी सोडून देणं गरजेचं आहे. हे जास्त तुम्हाला ही एनर्जी घेणं गरजेचं आहे. फक्त बघून त्याचा म्हणजे आपल्यामध्ये बदल कोणताच होत नाही आहे. आता पण तेच आहे की तुमच्या आयुष्यात जे परमेश्वराने जे ठेवलेलं आहे, जे एनर्जी परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे तेच तुम्हाला घ्यायचं आहे. इथं दिसत असेल तुम्हाला की जे परमेश्वराने आपल्यासाठी दिलेलं आहे, जे परमेश्वराने आपल्यासाठी प्रेम दिलेलं आहे ते स्वीकारणं गरजेचं आहे. आपण ज्या गोष्टीकडे बघत आहोत ते तुम्हाला त्याच्यापासून हा इतका त्रास होत असेल तर ही एनर्जी तुम्हाला कशाला हवी आहे, याच्यापासून तुम्ही थोडंसं लांब राहिलं तर आयुष्य खूप सुंदर आहे. परमेश्वराने अति सुंदर गोष्टी तुमच्या आयुष्यात ठेवलेल्या आहेत त्या स्वीकारायला घ्या. कारण अरेंज मॅरेजमध्ये जास्त इथं सक्सेस दिसत आहे, लव्ह मॅरेजचा सक्सेस तुम्हाला कमी पडताना दिसत आहे किंवा आपल्याला जो सपोर्ट हवा असतो तो सपोर्ट तुम्हाला फॅमिलीकडून किंवा आपल्या स्वतःकडून किंवा तुमच्या पार्टनरकडून सुद्धा तो कमी पडताना दिसत आहे. जितकी एनर्जी त्यांची हवी आहे तुमच्यासाठी तितकी एनर्जी तुम्हाला त्या पार्टनरकडून नाही आहे. म्हणून अरेंज मॅरेज जर केलं
तर काही गोष्टी कायदेशीर सुद्धा घडून तुमचं अरेंज मॅरेज होताना दिसत आहे. अरेंज मॅरेज करताना ज्या गोष्टींमध्ये आपण ज्या गोष्टी देण्याघेण्यामध्ये जे आपण अडकून राहिलेलो असतो, किंवा एखादं स्थळ आपल्याला आलं आणि ते पसंत पडलं, किंवा त्या गोष्टींमधून त्या सिच्युएशनमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी जर एखादी संधी तुमच्याकडे आली तर ती एक्सेप्ट होताना दिसत आहे. सगळ्या गोष्टी चेंज होताना दिसत आहेत आयुष्यात, लाईफमध्ये तुमच्या. जास्त एनर्जी ही अचानकपणे रिडिंग जर तुमच्यासमोर आली तर परमेश्वरानं ही नक्कीच तुमच्यासाठी ठेवलेली असणार आहे. तुमची एनर्जीच इथं निघणार आहे हे आपल्याला कन्फर्म आपल्या मनामध्ये, जितकी आपण पॉझिटिव्ह एनर्जी या व्हिडिओसाठी किंवा मी जे काही तुम्हाला सांगत आहे त्यासाठी जर तुम्ही ही सगळं पूर्ण एनर्जी जर दिली तर नक्कीच ही एनर्जी तुम्हाला मॅच होणार आहे. आणि जर तुमच्या आयुष्यात काही वाईट गोष्टी जर घडत असतील, किंवा तुम्ही एखाद्या वेमध्ये अडकलेला असाल, एखादं काम कोणतं तुमचं सक्सेस होत नसेल, किंवा पेंडिंग आहे, म्हणजे एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही असाल आणि ते पेंडिंग आहे, तुमचं काम यशस्वी होत नसेल, तुम्हाला ह्या गोष्टींचा खूप त्रास होत असेल, मनस्ताप होत असेल, तर ते परमेश्वराचा संदेश आहे तुमच्यासाठी की ते नातं तिथंच थांबलं पाहिजे. कारण हे तुमच्यासाठी नाही आहे, हे देवानं तुमच्यासाठी ठेवलेले नाही आहे. देवानं तुमच्यासाठी ठेवलेले नाही आहे, हे तुमच्यासाठी योग्य नाही आहे. अजून तुमची एनर्जी काय निघत आहे, काय आहे तुमच्या डेस्टिनीमध्ये, हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. जास्त एनर्जी तीच दिसत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये टावर मुवमेंट जास्त येताना दिसत आहे की लव्ह मॅरेज करणं, किंवा तुम्ही तुमच्या या रिलेशनशिपमध्ये राहणं आणि परमेश्वराने दिलेल्या आपल्या अरेंज मॅरेज जास्त सक्सेस होताना इथं दिसत आहे. अरेंज मॅरेज करणं तुमच्यासाठी खूप सोयीचं राहील, किंवा कायदेशीर गोष्टी अचानकपणे त्या घडून तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे फॅमिलीज कंप्लीट होताना दिसत आहे. फॅमिली कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे. जे नातं तुमचं आहे ते पूर्ण होणं गरजेचं आहे. इतकं डिस्टर्ब होत असेल, टावर मोमेंट जर तुमच्या आयुष्यात येत असेल, भांडणं होत असेल, तंटा होत असेल तुमच्यामध्ये, जर चांगल्या गोष्टी जर असून सुद्धा तुमच्या म्हणजे कमी जे तुम्ही करत आहात त्याच्यापासून तुम्हाला जे सुख हवं आहे ते मिळतच नसेल, हे तिसरंच बर्डन फील होत असेल, तर ते नातं तुमच्यासाठी योग्यच नाही आहे. तुम्ही त्यातून जर एनर्जी खरंच तुम्हाला मॅच होत असेल, किंवा या एनर्जी तुम्हाला आत्ता मॅच होत असतील, किंवा तुम्ही बर्डन फील करत असाल, तुम्हाला त्रास होत असेल, किंवा त्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप त्रासात असाल, त्या व्यक्तीकडून तुम्हाला हवा तेवढा सपोर्ट मिळत नसेल, तर कदाचित हे नातं तुमच्यासाठी नाही आहे, तुमच्या भविष्यासाठी नाही आहे. जर तुम्हाला तसं वाटत असेल की खरंच ही रीडिंग मला मॅच होत आहे, तर तसंही तुम्ही पर्सनल रीडिंग घेऊ शकता, माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, मला मेसेज DM करू शकता, तुमचे जन्मतारीख किंवा तुमचं नावसुद्धा शेअर करून मला तुमची पर्सनल एनर्जी तुम्ही शेअर करून तुम्ही माझ्याकडून ही रीडिंग घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. आता गायडन्स काय आहे तुमच्यासाठी, किती वेळ लागेल या कालावधीसाठी, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. श्री स्वामी समर्थ. कालचा व्हिडिओ मी अपलोड केला, त्यामध्येही तुमचा खूप छान सपोर्ट आहे मला. काही गोष्टी आहेत, एका ताईंचा मला मेसेज आला होता की ताई डाव्या हाताने कार्ड्स काढत जा. ठीक आहे, मला ताई तुमच्या खूप आभारी मानते मी तुमचे की तुम्ही मला या चांगल्या गोष्टी सांगत असता. मी प्रयत्न करीन की जेणेकरून माझ्यामध्ये काही चुका होत असतील तर त्या मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करत राहील. पण लगेच ते माझ्या पण लक्षात राहत नाही, त्यामुळे अचानकपणे उजव्या हाताने ते आपल्याला नाही का काम करताना उजव्या हाताने काम करायची सवय असते, त्यामुळे डाव्या हाताने काढायची पटकन ते होत नाही, माझ्या लक्षात राहत नाही आहे ते. सो त्या ताईंचं मी आभार मानते की त्या ताईंनी मला हे गायडन्स दिलं की मला डाव्या हाताने काढले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला गायडन्स काय आहे याबद्दल, तुम्ही काय केलं पाहिजे, स्वतःवर कोणत्या गोष्टी कंट्रोल ठेवल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी यामध्ये सगळ्या बदलल्या, चेंज करणे तुम्हाला गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ.
संकट जे तुमच्यावर आता सुरू आहे त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. जे प्रेम रिलेशनमध्ये किंवा लव्ह रिलेशनमध्ये किंवा अरेंज मॅरेज जरी असेल, यात जर तुमचं संकट येत असेल तर ते कोणत्या दृष्टिकोनातून येत आहेत, का येत आहेत, याच्यावर तुम्ही बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. जर त्या गोष्टींमुळे खरंच तुम्हाला त्रास होत असेल तर ते नातं तिथंच थांबवणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हाला आयुष्यात पुढे खूप चांगली संधी आहे, त्याचा तुम्हाला विचार करायचा आहे. स्वतःचा विचार नक्कीच पॉझिटिव्ह राहणार आहे. कारण हेच सांगत आहेत की तुम्ही जो निर्णय घेणार आहे तो नक्कीच योग्य असणार आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जे घडत आहे त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेणं जरा कमी केलेलं आहे. जसं सुरू आहे तसं सुरू आहे तुमच्या आयुष्यामध्ये, त्यामुळेच तुम्हाला बर्डन फील होतं आहे. टावर मोमेंट सारखे येत आहेत. चढ उतार आयुष्यामध्ये त्या गोष्टीमुळे होत आहे. हे थांबण्यासाठी तुम्हाला या सगळ्यांवरती बारकाईने विचार करायला पाहिजे. हा जर विचार तुम्ही जर केला या नात्यावरती, ह्या सिच्युएशनवरती, तर नक्कीच तुम्ही या नात्यातून पुढे जाण्यासाठी तयार होणार आहात. जेव्हा तुम्ही या नात्याला पुढे जाण्यासाठी तयार होशीला तेव्हाच ह्या नात्यातून कुठंतरी एकतरी ते नातं थांबल किंवा ते पुढे कंटिन्यू राहील तुमच्या आयुष्यामध्ये. जर तुमच्या आता सिच्युएशन जर तशी असेल किंवा वाद असेल, कोणतं तर भांडण असेल किंवा नातं जरी चांगलं असेल तरी तुम्ही सुद्धा पुढच्या भविष्याची प्रोसेस करायला सुद्धा तुम्ही आता केली पाहिजे. असं परमेश्वराचं गायडन्स आहे. तुम्हाला जास्त दिवस घालवू नका. जे की तुम्हाला लवकरात लवकर हे नातं कंप्लीट व्हायचं असेल तर तुम्ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. मनातून रिलीज होणं गरजेचं आहे, जे की हे नातं लवकरात लवकर कंप्लीट होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. मी आता वेळ सांगते तुम्हाला किती दिवसात तुमचं हे काम कंप्लीट होऊ शकतं. ही प्रत्येकाची एनर्जी निघत असते. इथं प्रत्येकाला ही एनर्जी मॅच होत नाही आहे. पण जे मनापासून ही रिडिंग बघत असतं, जे स्वामींचं नाव घेऊन ही रिडिंग बघत असतं, त्यांना ही नक्की एनर्जी मॅच होत असते. जर तुम्हाला यातून सुद्धा पर्सनल रिडिंग घ्यायची असेल तर तुम्ही पर्सनल रिडिंगसुद्धा घेऊ शकता, पर्सनल बुकिंगसुद्धा करू शकता, जे की तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅच होऊन जातील. मी योग्य तो सल्ला तुम्हाला देत राहील. श्री स्वामी समर्थ. 2 कार्ड्स आलेले आहेत. एका एनर्जीसाठी असं आहे की मी मगाशी सुद्धा एनर्जी सांगितली, जे डाऊन फील करत आहेत, ज्यांच्या आयुष्यात आत्ता संकट आहे, त्रास आहे, मनस्ताप आहे, टावर मोमेंट आहेत, तुम्ही या वेमधून पुढे जाण्यासाठी काहीच मार्ग दिसत नाही. अशांसाठी तर दिसत आहे की हे काम कधी कंप्लीट होईल असं नाही वाटत. ते अजून तुम्ही त्या गोष्टीसाठी किंवा त्या कालावधीसाठी अजून तुम्ही तयार नाही आहे. तुम्हाला रिलीज होणं गरजेचं आहे. मनातली भावना तुम्हाला व्यक्त होणं गरजेचं आहे. जे गोष्ट थांबलेलं आहे, जी सिच्युएशनमध्ये आता तुम्ही आहात त्यातून तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे ॲक्शन घेऊ शकता तुम्ही, कारण त्या गोष्टीसाठी आता तुम्ही तयार नाही आहे. ते तयार होणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्यासाठी अशी रीडिंग आलेली आहे की अरेंज मॅरेज होणं किंवा कोर्ट मॅरेज होणं, कोर्टी कायदेशीर काही गोष्टी कंप्लीट होऊन तुमचं लग्न होणं, जर अशा गोष्टी असतील तर 3 महिनेसुद्धा दिलेले आहेत. जर तुम्ही ह्या प्रॉपर गोष्टी जर पार केल्या किंवा मी जे तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यात जर तुम्ही पार केल्या, स्वतःवरती वर्क करण्यासाठी सुरुवात जर केली, तर नक्कीच हे येत्याला 3 महिन्यामध्ये तुमचं काम कंप्लीट होताना दिसत आहे. तुम्हाला या नात्यामध्ये जस्टिस मिळताना दिसत आहे. आयुष्याची सुरुवात तुमच्या खूप छान आहे. पार्टनरसुद्धा खूप छान मिळणार आहे. त्यासाठी घरच्यांचाही सपोर्ट तुम्हाला चांगला राहणार आहे. येणारी लाईफसुद्धा तुमची खूप छान राहणार आहे. पण लव्ह मॅरेजमध्ये जर असा जर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल आत्ता सध्या, तर नक्कीच तुम्हाला हे मूव्ह ऑन करणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर तुम्हाला ही एनर्जी जर आवडली असेल किंवा तुम्हाला जर कितपत तुम्ही कनेक्ट झालेला असाल, जितके कनेक्ट झाला असेल किंवा जरी नाही झालेला असाल तरीसुद्धा DM किंवा मला कमेंट करायला तुम्ही विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहा. पर्सनल रीडिंग जर हवी असेल तरीसुद्धा तुम्ही मला DM करा. माझा नंबर मी दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा. तुमची एनर्जी मला सांगा. अजून पर्सनल रीडिंगमध्ये खूप गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होऊन जातात, त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला समजून जातील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.